एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी अनिस अहमद. पॉचे ठळक बातम्या. शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन 2024मधील निर्णयाच्या अंमलबजावणीची मागणी. 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मंगळवार दिनांक 25 मार्च जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की राज्यातील अंशतः प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय यांना शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2024नुसार टप्पावाढ देण्याचा निर्णय हा 1 जून 2024पासून देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु हिवाळी अधिवेशन व त्याचबरोबर चालू आर्थिक अर्थसंकल्प अधिवेशनात कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद न झाल्याने शिक्षक समन्वयक संघाच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे 5 मार्चपासून आक्रोश आंदोलन सुरू आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यासह मराठवाडा विभागात मंगळवारी आत्मदहन आंदोलन होत आहे. आझाद मैदानावर महिला शिक्षक यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ टप्पा वाढबाबत निधीची तरतूद करावी. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे हिंगोली जिल्ह्यातील शिक्षक बांधवावर आत्मदहन करण्याची वेळ आली आहे. शासनाने आजच यावर निर्णय घेऊन हिंगोली जिल्ह्यासह राज्यातील शिक्षकांचे प्राण वाचवावे व त्यांना न्याय द्यावा ही विनंती करण्यात आली आहे. या निवेदनावर A.M. इंगळे, S.S. दुधमल, V.A. येवले, T.C. मोहिते, M.G. हिवरे, V.D. गोंदलवाड, B.V. कदम, L.A. गायकवाड, R.B. नरवाडे, A.J. शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. शिक्षण मंत्री मुख्यमंत्री 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 सरकार स्थगिती सरकार स्थगिती सरकार शिक्षण मंत्री आमच्या हक्काचं आमच्या हक्काचं सर थोडं मोकळं थोडं पाठीमागे रांगोळी सरकारच्या निष्क्रिय शिक्षण मंत्र्याच्या नावानं या फसवी सरकारच्या नावानं शिक्षकाला आत्महत्या प्रवृत्त करणाऱ्या सरकारच्या नावानं इन्किलाब जिंदाबाद इन्किलाब जिंदाबाद भारत माता की जय भारत माता की जय शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा नारोच्या हक्काचे आज शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं आम्ही सर्व विनाअनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक इथं जमलेलो आहोत. कारण की याआधी आम्ही सगळ्या जिल्ह्यांद्वारे कलेक्टर त्याचबरोबर विविध आमच्या शैक्षणिक जे काही शिक्षण विभाग आहेत तिथं आम्ही निवेदन दिलेले आहेत की 14 ऑक्टोबर 2024ला जो काही त्यांनी टप्पावाढीचा जिल्हा दिला होता त्याच्यावर कुठलीही अंमलबजावणी आत्तापर्यंत झाली नाही आणि कुठल्याही प्रकारचा
जो निधी आहे तो अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला नाही आहे. आणि आता आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्ही 25 तारखेपर्यंत वाट बघू आणि की जर तुम्ही याची जर अंमलबजावणी केली नाही तर आम्ही इथं आता सामूहिक आत्मदहनासाठी जमलेलो आहोत. आणि आता जर इथं काही झालं तर याला पूर्णपणे हे निष्क्रिय शासन सरकार, शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, त्यानंतर अर्थमंत्री, मुख्यमंत्री हे सगळे जबाबदार राहतील याची शासनानं नोंद घ्यावी. अनुदान आमच्या हक्काचं, तुमच्या शिक्षण संस्थाधारकांनी काय काय प्रयत्न केले तुम्हाला हे मिळण्यासाठी? शिक्षण संस्था चालकांनी आम्हाला आधीपासूनच सपोर्ट केलेला आहे या गोष्टीसाठी आणि तेही या मागणीसाठी आमच्या मागे आहेत नेहमीच. त्यांनी कधीच आम्हाला या गोष्टीसाठी रोखलं नाही की तुम्ही तुमचं अनुदान मागा, तुमच्या हक्काचा पगार मागा, आम्ही तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करतो. त्यांनी आम्हाला पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे. वेळोवेळी आंदोलनाला येत आहेत सर, येत आहेत हे आमची मागणी बरेचसे. त्याचप्रमाणे आम्हाला 100% अनुदान असणारे जे काही शिक्षक आहेत ते सुद्धा सहकार्य करत आहेत. पण हा शासन असा आहे की फक्त आणि फक्त शिक्षकांवरच अन्याय करतोय. यांना जे काही राजकारणी आहेत त्यांचे पगार वाढवायला चालत आहेत. लाडकी बहीण म्हणून स्त्रियांसाठी वेगवेगळे विशेष असे अनुदानं घेण्यात येत आहेत. परंतु शिक्षक असा आहे जो प्रामाणिकपणे पिढी घडवण्याचं कार्य करतो, त्या कार्याचा त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देण्याचं कार्य हे सरकार करत आहे. एवढं आहे की हे सरकार जे आहे निर्णय घेत असताना 4 महिने झालेले असताना GR निघून सुद्धा आम्हाला अनुदान देत नाही आहे. परंतु जे काही पेन्शन घेण्यासाठी खासदार आहेत, आमदार आहेत, यांचे पेन्शन 20%, 25% वाढवण्याचं एका मिनिटात निर्णय घेतात आणि 4 महिने झाले GR निघून आमच्या शिक्षकांना आज पगार देत नाही आहे. जो पगार देत आहे त्याही पगारामध्ये पगार नियमित होत नाही आहे. म्हणजेच काय तर एकंदरीत हे सरकार जे आहे ते फक्त आणि फक्त शिक्षकांवर अन्याय करत आहे. आणि यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करत आत्मदहनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य देखील जे आहे